आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर दमदार पहा। विधानसभा निवडणूक प्रचारात काही वेळेला समोरासमोर आल्यानंतर विरोधी पक्षातील नेते किंवा उमेदवार एकमेकांची भेट घेतात, हस्तांदोलन करतात, तर काही वेळेला एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याचंही पाहायला मिळतं। पण मुंबईत चक्क मुख्यमंत्र्यांनी थेट काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला, त्यामुळे सगळेच जण अवाक झाले। मुंबईच्या चांदिवली परिसरात संतोष कटके यानं मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले आणि जोरदार घोषणाबाजी केली। यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा संताप अनावर झाला। त्यांनी आपली गाडी थांबवून घोषणाबाजी करत अपशब्द वापरणाऱ्याला जाब विचारला। तसंच काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांचं कार्यालय गाठलं। कार्यकर्त्यांना हेच शिकवता का असा संतप्त सवाल त्यांनी केला। मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अपशब्द वापरत घोषणाबाजी करणाऱ्या संतोष कटके यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी ठाकरेंनी कटकेंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली। एकनाथ शिंदे यांच्या बंडापासून ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेतल्या संघर्षाला विधानसभा निवडणुकीत चांगलीच धार आली आहे। शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातलं राजकीय समीकरण बदललं। यावरून बरंच राजकारण रंगलं होतं। आता विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आलाय। त्याला कारणीभूत ठरलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एक वक्तव्य। 22 जून 2022 रोजी शिवसेनेत अभूतपूर्व राजकीय बंड झालं। एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकवत सुरत मार्गे गुवाहाटी गाठलं आणि राज्यात एक जबरदस्त सत्ता नाट्य झालं। विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं पुन्हा एकदा या सत्ता नाट्यावरून राजकारण रंगलंय। मला तुम्ही लाईटली घेतलं म्हणून तुमचं सरकारच पाडून टाकलं। टांगा पलटी, घोडे फरार, एवढा लाईटली घेऊ नका मला। खरं तर शिवसेनेतल्या बंडाच्या वेळेला शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी केलेली आघाडी आणि अजित पवार यांच्याकडून निधी वाटपात भेदभाव होतो ही प्रमुख कारणं सांगितली। पण आता शिंदे यांनी वेगळाच मुद्दा उपस्थित केल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांना टीकेची संधी मिळाली। एक महत्त्वाचं आहे, त्यांनी मान्य तरी केलं की गद्दारांनी सरकार पाडलं। शिंदेंनी ठाकरेंचं सरकार का पाडलं याचं नवं कारण उलगडलं। आगामी काळात यावरून राजकीय वाद रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता अंतिम टप्पा सुरू झालाय। दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभांचा धुरळा उडतोय। त्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बॅगा तपासणीवरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या 2 दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या बॅगांची तपासणी करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आलाय। या घटनेवरून ठाकरे यांच्यासह त्यांच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना आणि आयोगाला लक्ष केलं। मी तर म्हणतो इंडिया माझी बँक तिकडे देतो, रोज बँक घेऊन मी माझ्याकडे फक्त एक काम करायचं, माझा पक्ष चोरला कसे माझे कपडे चोरायचे नाही। नेत्यांच्या बॅगांच्या तपासणीत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय, पण महायुतीनं तो फेटाळून लावला। अरे नळावरती भांडण करतात, रस्त्यामध्ये भांडण करतात ना, गाडी एकमेकांना टच झाल्यानंतर जसे व्हिडिओ काढतात तसे व्हिडिओ काढत होते। एवढं मोठं व्यक्तिमत्व मुख्यमंत्री राहिलेले, आम्हाला तरी अशा अपेक्षा नव्हत्या। निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात प्रचार सभांमधून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। त्यातच आता बॅग तपासणीवरून पुढे काय घडतं आणि राजकारण कसं पेटतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत राम मंदिरावरून वार पलटवार सुरू झालेत। याच मुद्द्यावरून अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली। त्यांच्या टीकेला आज ठाकरेंनी उत्तर दिलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातल्या प्रचार सभेतून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली। उद्धव ठाकरे अजूनही अयोध्येतील राम मंदिरात का गेले नाहीत असा प्रश्न त्यांनी केला। त्यांच्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलंय। उद्धव ठाकरे भी नहीं गए, राहुल गांधी भी नहीं गए, क्यों नहीं गए बताओ भाई, सिराला वालों क्यों नहीं गए? मैं बताऊं, उनको अपनी वोट बैंक से डर लगता है, वोट बैंक से डर लगता है। दोस्तों, भाई और बहनों, मैं उद्धव जी को पूछना चाहता हूं, आप राम मंदिर में क्यों नहीं गए? अरे वो गल रहा है ना, वो गलने का थांबेगा तो मैं जाएगा, कारण तुम्ही घाई घाई में उसका उद्घाटन केल्या। राम मंदिराच्या उद्घाटनावेळी राजकारण चांगलंच तापलं होतं। तोच मुद्दा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा आता तापताना दिसतोय।
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये आता वार पलटवार सुरू झाले आहेत। या एका सभेत बोलताना शरद पवार यांनी भुजबळांवर जोरदार हल्ला केला। येवला आणि परिसराचं नाव कुणी खराब केलं तर उद्याच्या निवडणुकीत त्यांना धडा शिकवा असं शरद पवार यांनी म्हटलंय। भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यात शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली। धोका देणाऱ्यांना निवडून देऊ नका असं आवाहन शरद पवार यांनी केलं। त्यावर छगन भुजबळ यांनी सुद्धा जोरदार पलटवार केलाय। आज असे डोकेबाज कोणी लोक असतील तर त्यांना आणि लोक फाशीला देणार नाही हा निकाल तुम्हाला घ्यायचा। 18-20 आमदारांना शिवसेनेतून बाहेर काढण्याचं आणि शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म जे आहे ते पवार साहेबांनीच केलं। भुजबळ यांना उपमुख्यमंत्री केलं पण त्यांनी वेगळ्या गोष्टी करायला सुरुवात केल्याची टीका पवारांनी केली। तर पवारांच्या टीकेला भुजबळ यांनी जोरदार उत्तर दिलं। उपमुख्यमंत्री हे त्यांच्याकडे दिलं आणि ते सगळे करत असताना हळूहळू त्यांनी आणखीन त्याची वेगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली। परंतु जर आपण ते सगळं उकरायला लागलो तर बहुत लंबे चल जाएगी। भुजबळ यांच्याच बालेकिल्ल्यात शरद पवार यांनी केलेल्या टीकेला भुजबळ यांनी तितक्याच प्रखरपणे उत्तर दिलंय। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बटेंगे तो कटेंगे हा नारा हरियाणा निवडणुकीत चर्चेचा विषय ठरला होता। आता महाराष्ट्रात सुद्धा याचा राजकीय प्रयोग सुरू झालाय। विधानसभा निवडणुकांसाठी योगींनी महाराष्ट्रात प्रचाराचा धडाका लावलाय। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यातल्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेत। भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी धडाका लावलाय। दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ है असा नारा दिलाय। विरोधकांनी भाजपच्या याच नाऱ्याचा समाचार घेतलाय। अत्याचार वही होते जहां बटे हैं और जहां बटे हैं वहीं कटे भी। संविधान का सम्मान रहेगा तो सब सेफ है ना। संविधान का सम्मान कहाँ हो रहा है? कुछ नहीं हो रहा है। तो ये एक है तो सेफ है। किसको पैगाम दे रहे हैं बताइए? बटेंगे कटेंगे किसको पैगाम दे रहे हैं? बोले वो किस समुदाय को पैगाम दे रहे हैं? निवडणुकीत मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून केला जातो। आता कोणत्या राज्याला मतदार राजा सेफ झोन मध्ये टाकतोय हे निवडणुकांच्या निकालानंतरच स्पष्ट होईल। महाराष्ट्रात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू झालाय। गोंदियातल्या सभेतून राज्यातील पक्षफुटी, भाजप नेत्यांच्या बटेंगे तो कटेंगे या नारा यावरून राहुल गांधींनी भाजपवर जोरदार टीका केली। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची आज गोंदियात सभा पार पडली। या सभेतून राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला। भाजप आणि रासव संघ संविधानावर आक्रमण करतायत असा आरोप राहुल गांधी यांनी केला। नरेंद्र मोदी जी आरएसएस के लोग इस पर आक्रमण करते हैं। इसमें कहीं लिखा हुआ है कि महाराष्ट्र की सरकार को चोरी करना चाहिए। राज्यात भाजपच्या नेत्यांकडून कटेंगे तो बटेंगे असा नारा दिला जातोय। त्यावर सुद्धा आपल्या खास शैलीत राहुल गांधी यांनी भाष्य केलं। अगर दूसरे साइड ने नफरत का ठेका ले रखा है तो हम मोहब्बत का ठेका ले लेते हैं। कोई भी आपसे नफरत करे और आपने उसे मोहब्बत दिखा दी, नफरत कट जाती है, खत्म हो जाती है। राज्यात प्रचार सभांच्या दरम्यान भाजपचे नेते वारंवार राहुल गांधी यांना लक्ष्य करतायत। त्यांच्या टीकेला राहुल गांधी यांनी सुद्धा आता सडेतोड उत्तर द्यायला सुरुवात केली आहे। राज्यात प्रचाराचा जोर वाढलाय। सत्ताधारी विरोधक टीका करताना एकमेकांवर तुटून पडतायत। पंतप्रधान मोदी यांच्या राज्यातल्या अनेक सभा चांगल्या गाजतायत। आज सोलापुरात झालेल्या सभेत मोदी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला। सोलापुरातल्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला। महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर स्थिर सरकार देणं गरजेचं असल्याचं सांगतानाच राज्यातील महाविकास आघाडी ही अस्थिर आघाडी असल्याचा टोला लगावला। मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्यात कुस्त्या सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं। न पहिए हैं न ब्रेक है और कौन चलाएगा इसके लिए मारमार है। एकीकडे मोदींनी हे वक्तव्य केलेलं असतानाच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाबद्दल मोठं विधान केलंय। उद्धव ठाकरेला पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे, अजिबात माझं तसं काही वेळ नाही माझ्या डोक्यात। आणि तसं जर वेळ असतं तर मी एका क्षणामध्ये वरच्या निवासस्थान सोडून माझ्या घरी मातोश्रीत गेलो नसतो। महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, दोन्ही आघाड्यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्यापही ठरलेला नाही। मात्र एकमेकांवर टीका करताना दोघंही संधी मात्र सोडत नाहीत।
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे एका नव्या वादात अडकलेत. कार्यकर्त्याला लाथ मारतानाचा दानवेंचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. परिणामी निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांना एक आयता मुद्दा मिळाला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्जुन खोतकर हे रावसाहेब दानवे यांच्या भेटीसाठी गेले. यावेळी दोन्ही नेते फोटो काढत असताना बाजूला उभ्या असलेल्या अहमद शेख या कार्यकर्त्याला दानवे यांनी लाथ मारून बाजूला केलं. व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आणि दानवे यांच्यावर टीकेचा भडीमारही सुरू झाला. हो, ते चुकीच्या ह्याच्यात ते फुटबॉलमध्ये असायला पाहिजेत खरं तर. पण एक नक्की बघा, कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत करत असतात आणि कार्यकर्त्यांचा आदर झालाच पाहिजे. देवेंद्र फडणवीस त्यांना विचारा, कार्यकर्त्यांना अशा प्रकारे लाता घालताना तुम्हाला कसं वाटतंय, गारगार वाटतंय का? विरोधकांच्या टीकेनंतर दानवे यांनी समोर येऊन आपली बाजू मांडली. मागून शर्ट गुंतलेलं होतं, ते शर्ट काढायला गेला. मी तो कोण असं करू राहिला, आम्ही तर चर्चा करून त्याला या बाजूला असं म्हणलं. त्याला विचारून त्याचा घ्या ना तो व्हिडिओ. अघळपघळ वागणं आणि ग्रामीण शैलीतील भाषा यासाठी दानवे प्रसिद्ध आहेत. मात्र यामुळेच ते अनेकदा अडचणीत सुद्धा सापडले आहेत. यालाच म्हणतात सारवा सार. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा दमदार 10.